जय गुरुदेव. ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर औरंगाबाद विभागातर्फे मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. प्रत्येक शनिवार प्रमाणे आज देखील आपल्यासाठी एक नवीन सत्संग आहे. याचं कारण असं आहे की आज आपल्याला जे सत्संगासाठी लाभलेले आहेत ते एक व्यवसायाने स्वतः डॉक्टर आहेत. त्यांचं नाव गिरीधर मदनराव करजगावकर असं आहे. ते आपली सेवा औरंगाबाद मध्ये देत असतात. 1981 मध्ये त्यांचं MBBS झालेलं आहे. तसंच 1986 साली त्यांनी जनरल सर्जरी मध्ये MS केलेला आहे. त्यानंतर 2007 ला त्यांनी PhD केलं. पण PhD कशामध्ये केलं तर प्राणायाम आणि मेडिटेशन. तर प्राणायाम आणि मेडिटेशन मध्ये PhD करणारे असे हे एकमेव डॉक्टर आहेत. ते स्वतः SSY टीचर आहेत. त्यांनी पूज्य गुरुजी ऋषी प्रभाकरजी सोबत बरेच दिवस म्हणजे त्यांचं गुरुजींचं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन झालेलं आहे. गुरुजींच्या सहवासात ते स्वतः राहिलेले आहेत आणि गुरुजींच्या आशीर्वाद देखील त्यांना मिळाले आहेत. तर त्या बऱ्याच वेळा त्यांनी या विषयावर गुरुजींसोबत चर्चा केलेली आहे. तर आणि आपले आवडते सुनील गुरुजी यांच्या सोबत देखील ते राहिलेले आहेत. तर अशा गुरुजींच्या सोबत आज आपल्याला राहायला मिळणार आहे. तर त्यांची पत्नी सुजाता करजगावकर ह्या देखील ह्या आपल्या SSY च्या साधनेमध्ये आहेत. त्या स्वतः SSY चं टीचर ट्रेनिंग केलेलं आहे आणि आपली सेवा देत असतात. तसंच त्यांना जे मुलगा आहे तर त्या मुलाला त्यांनी गुरुजींनी जेव्हा सुरुवातीला विशाखापट्टणम येथे ऋषी गुरुकुलम सुरू केलं होतं, तर या गुरुकुलमचं ज्ञान आपल्या मुलाला मिळावं ह्याने प्रेरित होऊन त्यांनी स्वतःच्या मुलाला इतक्या लांब विशाखापट्टणमला गुरुकुलम मध्ये शिक्षणासाठी ठेवलेलं होतं. त्यांचा मुलगा देखील आज खूप संस्कारित असा झालेला आहे. अशा प्रकारे पूर्ण फॅमिली त्यांची SSY मध्ये झालेली आहे. तर आपल्याला जनरली असे प्राणायामाबद्दल बरीचशी माहिती आहे, कारण आपण SSY केलेला आहे तेव्हा आम्ही सांगितल्याप्रमाणे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जसं की आपण म्हणतो सायंटिफिकली प्रूव्हन असं जे नॉलेज आपल्याला पाहिजे ते आज आपल्याला डॉक्टर करजगावकर यांच्याकडनं मिळणार आहे. तर ह्यांच्या आज आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन मिळणार आहे. सर्वांनी तन्मयतेने एक चित्त देऊन पूर्णपणे व्हिडिओ आपले ऑन ठेवा आणि ऐका की खरोखर तुम्हाला आज परिपूर्ण ज्ञान मिळणार आहे. तर जय गुरुदेव. गुरुजींच्या आणि तुमच्या मध्ये जास्त वेळ न घेता मी स्वतः करजगावकर यांना अशी विनंती करते की आपण पुढील सर्व सूत्रे आपल्या हाती घ्यावेत आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे. आजचा त्यांचा विषय आहे ध्यान, प्राणायाम आणि आहार. म्हणजे प्राणायाम मेडिटेशन सोबत आपल्याला आहाराचं देखील एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आज मिळणार आहे. जय गुरुदेव. नमस्कार. तर पहिले मी एक छोटस करेक्शन सांगू इच्छितो आपल्याला की प्राणायाम, ध्यान आणि आहार फार मोठा विषय होतो. हा एका तासामध्ये होणं शक्य नाही. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने आपण ह्याच्यात जाणार आहे हळूहळू. ओके. तर आज आपण सुरुवात करूया प्राणायाम या विषयावर बोलायला चालू करूया. प्राणायाम हा जो शब्द आहे हा वेदांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला त्याचे उल्लेख मिळतात आणि वेदामध्ये साधारणतः 150 सूत्र फक्त प्राणायामावर आहेत. फक्त 150 सूत्र म्हणजे जास्तीत जास्त 150 सूत्र माझ्या माहितीप्रमाणे. कदाचित जास्ती असतील किंवा कमी असतील. तर माझ्याकडे ते सगळे सूत्र आहेत. आपल्याला ज्यावेळेस प्राणायाम समजून घ्यायचा आहे तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला पहिले व्याख्या बघायला लागणार की जागतिक आरोग्य संघटना यांनी आरोग्याची व्याख्या करताना काय सांगितलंय की कोणतीही व्यक्ती शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नंतर इंटेलेक्च्युअल, त्याच्यानंतर इमोशनल क्वोशंट ज्याला म्हणतो, नंतर
आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या जेव्हा ती परिपूर्ण असते, तर त्याला आपण निरोगी व्यक्ती असं म्हणतो. आणि या व्याख्येप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर जगात कोणीही निरोगी नाही. मग तो गरीबातला गरीब असेल, नाहीतर श्रीमंतातला श्रीमंत असेल. मग आपल्याला ज्यावेळेस प्राणायाम समजून घ्यायचं, तर प्राणायाम हा शब्द येतो मूळतः पतंजली ऋषींचा अष्टांग योग. त्याच्यामध्ये त्यांनी जे आपल्याला जगायचे जे प्रकार सांगितले, टप्पे, ते 8 आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यातला चौथा टप्पा प्राणायाम. याचा अर्थ असा नाही की अगोदरचे महत्वाचे नाही किंवा नंतरचे महत्वाचे, सगळेच महत्वाचे आहेत. तर आज आपण जेव्हा प्राणायामावर बोलणार आहे, तर प्राणायाम समजून घेण्यासाठी आपल्याला पहिले आपलं शरीर समजून घ्यावं लागणार आहे. आपलं जे शरीर आहे तर ते पेशींपासून बनलेलं आहे. आणि आपल्या शरीरात साधारणतः 100 ट्रिलियन इतक्या पेशी आहेत. म्हणजे 10 लाखाचा 1 मिलियन, 1000 मिलियनचा 1 बिलियन आणि 1000 बिलियनचा 1 ट्रिलियन. आता तुम्ही ते कॅल्क्युलेशन करत राहा. माझ्या अंदाजाप्रमाणे 1 लाख कोटी सेल्स येतात, त्याच्यामध्ये पेशी येतात. तर या ज्या पेशी आहेत या सगळ्या मिळून आपलं शरीर झालेलं आहे. आणि या पेशी काही वेगळ्या वेगळ्या नाहीत, एकमेकाला जोडून ठेवलेल्या आहेत. मग नॉर्मली काय असतं की या पेशींना कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते, त्याला आपण म्हणतो एनर्जी. आणि ही एनर्जी 2 प्रकारची असते. एक असते बायोजेनिक, म्हणजे प्रत्येक पेशीच्या कार्याला लागणारी बायोजेनिक, आणि दुसरी असते कॅलरीज किंवा उष्णता. उष्णता ही ठराविक टेम्परेचर मध्ये आपल्या शरीराचं कार्य नीट करते. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल की शरीराचं टेम्परेचर 37.8 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्या खाली गेलं तर त्याला हायपोथर्मिया म्हणू, वर गेलं तर हायपरथर्मिया, ताप असं म्हणू आपण त्याला. एक कॅलरीज, उष्णतेचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे. मग ही जी एनर्जी आहे ही आपण रोजच्या रोज निर्माण करत असतो. त्यासाठी आपण काय करतो, जेवण करतो. आणि जेवल्यानंतर त्यातले जे महत्वाचे घटक आहेत ते रक्तामध्ये घेतले जातात आणि ते सेलला पुरवले जातात आणि त्या ठिकाणी ते जाळले जातात सेलच्या लेवलला, आणि त्यातनं ही ऊर्जा निर्माण होते. मग ही जी ऊर्जा आहे ही दोन्ही प्रकारची आहे, बायोजेनिकही आहे आणि कॅलरीज पण आहे. मग ही आपल्याला सुरुवातीला ही पुरायला लागते. म्हणून आपण 2 वेळा जेवण करतो, कोणी 3 वेळेस करत असेल त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. परंतु काय होते की कालांतरानंतर ही ऊर्जा आपल्याला कमी पडायला लागते. कमी का पडायला लागते हा आपल्यासमोर महत्वाचा प्रश्न आहे. तर कमी याच्यासाठी पडते की आपण जेवढी आपण एनर्जी निर्माण करतो त्याच्यापेक्षा आपण अनावश्यक आपण खर्च करतो. तर अनावश्यक आपण कोणत्या ठिकाणी खर्च करतो, सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की आपण अनावश्यक ऊर्जा करतो खर्च, ती अनावश्यक विचार करण्यामध्ये खर्च करतो. अनावश्यक विचार कोणते आहेत की काल काय झालं, उद्या काय होणार, काल काय झालं, उद्या काय होणार. म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ, मनुष्य नेहमी या दोनच काळात जगतो. वर्तमान काळात आत्ता काय आहे ह्याच्यात फार क्वचित बोटांमधनं इतके लोक जगतात त्याच्यामध्ये. परंतु ज्याला आपण म्हणू की 99.999% जे आहेत ते या दोनच काळामध्ये जगत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांची विचाराची एनर्जी आहे ती शरीरात पसरते तर ही बाहेरही पसरते. आणि त्याच्यामुळे आपल्याला शरीराला एनर्जी कमी पडते. आणि शरीराला कमी पडलं म्हणजे पर्यायाने सेलला काम करायला कमी पडते. दुसरं आहे अनावश्यक बघणे. आपण रोज अनावश्यक बघत असतो. उदाहरण घ्या, टीव्ही आहे, मोबाईल आहे, आणि जे काय सोशल मीडियावर आपण मेसेजेस टाकतो, वाचतो वगैरे, ते सगळे गरजेचे असेल पर्यंत ठीक आहे, परंतु अनावश्यक खूप असतात त्याच्यात. तर हे आपल्याला परत बघण्याची एनर्जी गेली तिथे, ऐकण्याची गेली, आणि त्याच्याबरोबर ही एनर्जी गेल्यामुळे परत कमी पडायला लागते. तिसरी अनावश्यक ऊर्जा जाते ती तुमची बोलण्यामध्ये. म्हणजे तुमची एखादी आवडती सिरियल असेल, तुम्ही पाहिल्यानंतर काय करता की उद्या काय होणार आहे, काल काय झालं, उद्या काय होणार आहे, ह्याच्या पुढे काय होणार आहे. आणि समविचारी लोकांशी तुम्ही जेव्हा डिस्कशन करता की यांनी असं काय केलं, तसं काय केलं, असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे, म्हणजे तुमची बोलण्यामधली जी अननेसेसरी एनर्जी आहे
ती वाया जाते. आणि या सगळ्या एनर्जीमुळे काय होतं की आपल्याला शरीराला एनर्जी वाया गेल्यामुळे आपल्याला कमी पडायला लागतं. आणि ही जेव्हा कमी पडते त्यावेळेस सेलचं जे काम आहे, पेशीचं जे काम आहे, ते हळूहळू कमी कमी होत बंद व्हायला लागतं. आणि ते जेव्हा बंद होतं तर तुमच्या अवयवाचे कोणत्या सेल्स किती प्रमाणामध्ये बंद झाल्यात त्याप्रमाणे आजाराची निर्मिती होते. मग आजाराची आपण इतर कारण पण सांगतो. ब्लड प्रेशर काय तर कोलेस्ट्रॉल वाढलं, शुगर काय तर इन्सुलिन कमी झालं आणि शुगर लेवल वाढलं. त्याच्यामुळे आपण असे प्रत्येक कारणाचे आजार होतात. पण हे सगळे दुय्यम आहेत. हे सगळे महत्वाचं कारण आहे की शरीराला एनर्जी कमी पडते आणि पर्यायाने ती सेलला कमी पडते. मग आता आपल्या समोर फक्त 2 उपाय शिल्लक राहतात. एक आहे एनर्जी अतिरिक्त निर्माण करा किंवा दुसरे आहे की एनर्जी वाचवा. तिसरा पर्याय नाही आपल्यासमोर. एक तर एनर्जी वाढवा किंवा एनर्जी वाचवा. एनर्जी वाढवण्यासाठी जे पद्धत सांगितली आहे आपल्या ऋषीमुनींनी, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्राणायाम हे एनर्जी वाढवण्याचं काम करतं. मग प्राणायाम हा एक शब्द घेतला आणि त्याची जर फोड केली तर त्याच्यामध्ये 2 शब्द येतात. एक येतं प्राण आणि दुसरं येतं आयाम. प्राण किंवा प्राणशक्ती. तर या प्राणशक्ती ज्या आहेत एकंदरीत 10 आहेत आणि त्याचा आयाम करणे म्हणजे त्याचा विस्तार करणे आणि त्याचा वापर करणे असा शब्द झाला प्राणायाम. मग प्राण ह्या शब्दाची जर फोड केली तर त्यात परत 2 शब्द येतात. एक येतं प्र आणि दुसरं येतं आन. इथं नळाचं नाही येतं आन. प्र म्हणजे विशेष आणि आन म्हणजे सतत निरंतर चालणारी जीवनक्रिया. विशेष रूपाने आपल्यामध्ये जी जीवनक्रिया आहे त्याला आपण प्राण म्हणू. मग आन या शब्दाची जर फोड केली तर त्याच्यामध्ये परत 2 शब्द येतात. एक येतं आणि दुसरं येतं वान. या ठिकाणी बाणाचा न येतो. आणि वान या शब्दाचा अर्थ आहे निश्चित, डेफिनेट. आणि त्याला शब्द लागला हे काय झालं अनिश्चित झालं, इनडेफिनेट झालं. म्हणजे या ज्या काय एनर्जी आहेत या केव्हा काम करायला सुरू करतील आणि केव्हा बंद होतील आपण ठामपणे सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीने हा प्राणायाम हा शब्द तयार झाला. आता या प्राणशक्ती कोणत्या आहेत तर त्याला म्हटलंय पंचप्राण आणि पंच उपप्राण. पंचप्राण तुम्हाला माहिती आहे. आपण हा शब्द नेहमी वापरतो किंवा त्याचा देह पंच पंचप्राणामध्ये विलीन झाला वगैरे जे काय ते असं आपण वाक्यात हा शब्द वापरतो. परंतु पंचप्राण कोणचे तर त्याच्यामध्ये आहे पहिले प्राण. प्राण ही शक्ती प्रमुख मानली गेलेली आहे. ही शक्ती जी आहे ते आपले पंचज्ञानेंद्रियाचे जे काम आहेत त्या कामासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण म्हणतो प्राण. म्हणजे नाक, कान, डोळे, रसना किंवा जीभ आणि त्वचा या कामासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण प्राण म्हणतो. दुसरे ते अपान. शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या मार्गाने आपण जसं अन्न घेतो, पाणी घेतो, तर ते त्याचं पचन झाल्यानंतर वेगळ्या वेगळ्या मार्गाने शरीरात नको असलेले घटक बाहेर फेकले जातात. मल आहे, मूत्र आहे, घाम आहे, नाकातनं पाणी येतं, डोळ्यातनं पाणी येतं, कानातनं मळ येतो. ते अननेसेसरी जे लागतं शरीराला जे वाटतं तर ते बाहेर फेकले जातं. आणि ते फेकण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतो आपण अपान. तिसरी एनर्जी येते त्याला म्हटलंय व्यान. तर ही व्यान ही जी एनर्जी आहे त्या शरीरात जेवढे काही सर्क्युलेशन चालतात जसं रक्ताचं सगळ्यांना माहिती की रक्त सर्क्युलेशन मध्ये असतं. खाली येतं, वर जातं, शुद्ध होतं, परत खाली जातं, अशुद्ध वर येतं. तर हे पहिलं एक सर्क्युलेशन चालतं. दुसरं असतं लिम्फॅटिक सिस्टीम म्हणून आहे. जसं पायाला खाजवलं की जांघेमध्ये गाठ येते, हाताला खाजवलं की बगलेत येते. ती लिम्फॅटिक सिस्टीम आहे. तर त्याच्यात ते लिम्फ नावाचं जे द्रव आहे तर त्यात फिरत असतो तो. ही दुसरी झाली सर्क्युलेटरी सिस्टीम. तिसरी आहे मेंदू आणि पाठीत जाणारा त्यापासून निघणारा स्पायनल कॉर्ड. त्याच्यामध्ये पाण्याच्या पोकळ्या आहेत. आणि त्याला आपण म्हणतो सेरिब्रो स्पायनल फ्लुइड. हे फिरत असतं. त्याच्यानंतर डोळ्यामध्ये जे पाणी आहे त्याला 2 भाग केले आपण. एक समोरचा आणि एक मागचा अँटेरियर पोस्टेरियर. तर त्यात ते पाणी फिरत असतं. ॲक्वस मॅटर आणि दुसरं जे येतं व्हिट्रस मॅटर. तर असे जे सर्क्युलेशन चालू आहेत त्या सर्क्युलेशनला जी एनर्जी लागते त्याला म्हणतो आपण व्यान. त्यानंतर हे समान.
आपण जेवायचं काम केलं, अन्न घशाच्या खाली उतरलं, गळ्याच्या खाली उतरलं, तर आपला त्याच्यावर कंट्रोल नाही. आपण जे मध्ये टाकलं ते शरीराला पचवणं भाग आहे. आणि पचवण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतो आपण समान. आणि कंठाच्या वर जेवढे काही अवयव आहेत किंवा आपण म्हणू की मानेच्या वर जेवढे अवयव आहेत त्याला जी एनर्जी लागते तिथल्या कार्यासाठी त्याला म्हणतो आपण उदाहरण. त्यात प्रामुख्याने येतो मेंदू. तर हे पंचप्राण झाले. आणि उपप्राण कोणते? तर नाग, कूर्म, क्रक्कल, देवदत्त आणि धनंजय. म्हणजे एखाद्याला शिंक येते तर ती जी एनर्जी आहे आपलं सॉरी ज्याचे पापण्याची हालचाल चालू असते त्या पापण्याच्या हालचालीला जी एनर्जी लागते त्याला म्हणतो आपण नाग. त्याच्यानंतर ते कूर्म. कूर्म म्हणजे आपल्याला जे आहे त्याची हालचाल शिंक येणे वगैरे तर त्याच्यासाठी लागते ती कूर्म. क्रक्कल त्याला आपण म्हणतो की ज्यांना उचकी येते किंवा ढेकर येते किंवा आळस दिला जातो, जांभई देतो आपण, तर त्याला लागणारी जी आहे ती क्रक्कल. त्यानंतर येते देवदत्त. तर देवदत्त जी आहे तर ही सुद्धा याच प्रकारे काम करते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची उपऊर्जा येते ती धनंजय. धनंजयचं काम आहे की शरीराच्या ज्या पेशी आहेत त्याला एकमेकाला जुळून ठेवायचं काम हे धनंजय ही उपप्राण किंवा उपऊर्जा काम करते. आणि कुणाच्याही मृत्यूनंतर ही शरीराला सगळ्यात शेवटी सोडून जाते. आणि ती जेव्हा सोडून जाते त्यावेळेस आपण काय म्हणतो की शरीर आता डिकम्पोज व्हायला लागलेलं आहे. आणि त्यावेळेस आपण म्हणतो की आता कुणाची वाट बघण्यात काही अर्थ नाहीये आणि आपल्याला जे आहे तर त्याचा अंतिम संस्कार करावा लागणार. तर हे पंचप्राण आणि पंच उपप्राण म्हणून झाले प्राणशक्ती. आणि सगळ्यात जास्ती लागते ती महत्वाची प्राण लागते. आणि त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की त्याला त्या ग्रुपला नाव दिलं गेलंय प्राण. म्हणून आपण त्याला म्हणतो प्राण आहे. म्हणजे हेड ऑफ द फॅमिली कोण आहे या वृत्तीचे? तर प्राण आहे. म्हणून आपण त्याला प्राणायाम असं म्हणतो. मग प्राणायाम जेव्हा करायचे आपल्याला तेव्हा आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आसनात बसून करता येते. नाही असं नाही. तुम्ही मांडी घालून करा, पद्मासनात करा किंवा आणखी सुखासनात करा, कोणत्याही आसनात करा. परंतु ह्याचा उल्लेख येतो हठयोगामध्ये. भगवान शंकरांनी पार्वतीला जो उपदेश केला तो हठयोग म्हणून प्रसिद्ध आहे. त्या हठयोगामध्ये स्पेसिफिकली उल्लेख येतो की वज्रासन हे जे आसन आहे ते प्राणायामासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर ते वज्रासन त्यांनी का सांगितलं? वज्रासन आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसं बसायचं ते. तर वज्रासन सगळ्यात उपयुक्त का आहे त्याचे कारण तुम्हाला सांगतो. की शरीरातला जो खालील भागातला जो रक्तप्रवाह आहे तो स्नायूच्या हालचालीमुळे वर जात असतो. मग जी व्यक्ती सतत बसून काम करते किंवा सतत उभा राहून काम करते तर त्याचा रक्ताचा प्रवाह हळूवार होतो. म्हणजे वरती जे रक्त फेकल्या जातं ते स्नायूच्या हालचालीने फेकल्या जातं. पण या व्यक्तीच्या स्नायूमध्ये पायाच्या हालचालच नाहीये. त्याच्यामुळे त्याची पंपिंग ऍक्शन येत नाही आणि वर फेकल्या जाते. आणि सतत बसून असल्यामुळे किंवा उभा राहून असल्यामुळे तिथं ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षण शक्ती काम करते आणि त्याला खाली खेचून घेते. रक्ताला लवकर जाऊ देत नाही वरती. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे रक्त पायाच्या ज्या व्हेन्स आहेत, नसा आहेत, त्या वेड्या वाकड्या लांब आणि फुगीर करतात. त्याला म्हणतो आपण व्हेरिकोज व्हेन्स. त्याची एक महत्वाची कॉम्प्लिकेशन आहे की पायाचा जो घोटा आहे त्या ठिकाणी पायाला जखम होतं, त्याला म्हणतो आपण व्हेरिकोज अल्सर. आणि आमच्याकडे त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय. हा पहिला प्रॉब्लेम येतो. दुसरं काय होतं की गुडघ्याच्या मागणं जी महत्वाची वेसल जाते त्याला म्हणतो आपण पॉप्लिटियल व्हेन. आणि पायाच्या ज्या व्हेन्स आहेत त्याला काफ किंवा तिथला व्हेन म्हणतो लेग्सच्या व्हेन्सला. तर त्या ठिकाणी जेव्हा रक्ताचा प्रवाह हळूवार होतो किंवा खूप वेगाने होणार असेल, जेव्हा रक्ताच्या प्रवाहात हळूवार किंवा जास्ती बदल होतील तर शरीराची टेंडन्सी आहे की गुठळी तयार करते. आणि 99% गुठळ्या ह्या पायामध्ये तयार होतात. त्याला आपण म्हणतो ना पोटरी. पोटरीमध्ये या गुठळ्या तयार होतात. मग त्या व्यक्तीला जर अचानक काही काम आलं, घाईघाईने तो पायऱ्या चढला, पळत गेला, धावत गेला किंवा फास्ट चालत गेला, तर
त्या हालचालीमुळे जे पायात प्रेशर निर्माण होणार, तर त्या गुठळीला ते धक्का मारून ढकलून देतं पुढे. आणि ते ढकलल्यामुळे काय होतंय, की ती रक्ताची गुठळी शरीरात फिरत राहते. ती कुठपर्यंत फिरणार आहे? जोपर्यंत त्याला त्याच्या कमी आकाराची ब्लड वेसल मिळत नाही, आर्टरी मिळत नाही, तोपर्यंत ती फिरणार आहे. आणि त्याच्या कमी आकाराची वेसल मिळाली की मग ती त्यामध्ये जाऊन अडकून बसणार आहे, कारण ती लवचिक आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, की तिथं अडथळा निर्माण झाला की त्या पुढचा भाग खराब व्हायला चालू झाला. मग तुम्ही अशी उदाहरणं पाहिली असतील. अचानक हार्ट अटॅकला, अचानक पॅरालिसिस झालं किंवा एखाद्याच्या आतड्याकडे गेलं तर गँग्रीन झालं. ते जीवावर जातं आणि इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं. ते कुठेही जाऊ शकतं. फार छोटा असेल तर मेंदूमध्ये बघायचं सेंटर आहे, ऐकायचं आहे, बोलायचं आहे. त्या ठिकाणी गेलं तर तुमचं रातोरात बघणं, ऐकणं, बोलणं हे सगळं बंद होऊ शकतं. तर हा त्यांच्यामध्ये येणारा एक प्रॉब्लेम आहे. दुसरं काय होतं, की तुमचं ऑफिस एका ठिकाणी आहे, तुमचं घर एका ठिकाणी आहे. त्याच्यामुळे तुमचं जाणं-येणं आहे रोज. तुम्ही कोणत्या व्हेकलने जाता हा भाग वेगळा आहे. परंतु रस्त्यामध्ये खड्डे आहे, स्पीड ब्रेकर आहे आणि त्याच्यामुळे त्याचे जे हादरे बसतात, ते पाठीच्या मणक्यातनं वर जातात. म्हणजे पहिले पायाचा घोटा, मग गुडघ्याचा सांधा, कमरेचा सांधा आणि मग पाठीच्या मणक्यामध्ये जातो. त्यामुळे बऱ्याच लोकांना काय होतं, की गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, मान जी आहे ती दुखायला लागते. त्याला आपण स्पॉन्डिलायटिस किंवा स्पॉन्डिलायसिस पण म्हणतो. 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि सतत बसून राहिल्यामुळे काय होतं, की पायाला हालचाल नाहीये आणि पायाची हालचाल जेव्हा कमी होते, तर त्या पायाच्या हालचालीमुळे आतड्याची हालचाल होत असते. आणि ती आतड्याची हालचाल यांच्यामध्ये कमी होते आणि त्याच्यामुळे काय होतं, की जे काही खाल्लंय त्याचं पचन झाल्यानंतर त्याचे वेस्ट प्रॉडक्ट आणि त्याच्यात तयार झालेले गॅसेस हे पुढे सरकत नाही. मग पोट गच्च होणे, कॉन्स्टिपेशन होणे, मग ते गॅसेस मागे प्रेशर देतात, त्यामुळे ऍसिडिटी होणे, ढेकर येणे, हे सगळे प्रॉब्लेम येतात. त्याला आपण म्हणतो इरिटेबल बॉल सिंड्रोम. हे पायाच्या हालचालीमुळे हे होत असतं. हे कमी हालचाल त्यांना हे प्रॉब्लेम येणारच आहे. मग आता जेव्हा तुम्ही वज्रासनात बसता, त्यावेळेस काय होतंय, की दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाला जोडलेले आहेत. त्यानंतर तळवा जास्तीत जास्त व्हीच्या आकाराचा केलेला आहे आणि त्यात तुम्ही बसलाय. गुडघ्यामध्ये फक्त 4 बोटाचं अंतर आहे. तर यावेळेस काय होणार आहे, की पायाच्या बोटाच्या सांध्यापासून गुडघ्याचे सांधे, पायाचे बोटाचे सांधे किंवा कमरेचे सांधे हे सगळ्यांवर ते स्नायूचा ताण पडणार आहे विरुद्ध दिशेला. आणि ज्यांची जॉइंट स्पेस कमी झाली आणि ज्याच्यामुळे त्यांना दुखतंय, तर जॉइंट स्पेस नॉर्मलकडे येते आणि ते दुखणं निघून जाते. आणि आपलं शरीराचं वजन कुठे जाते? तर मांड्या आणि पोटऱ्या याच्यावर जाते. आणि ते मांड्या आणि पोटऱ्यावर गेल्यानंतर तिथं रक्तप्रवाह साचू देत नाही. त्याला ते पुढे ढकलतं ते. म्हणजेच काय झालं, की रक्तप्रवाह सुरळीत झाला. तुम्हाला वज्रासनात वाकून बसता येत नाही. तुम्हाला सरळ बसावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही सरळ बसता, त्यावेळेस काय होतंय, की शरीराचं वजन जे आहे, ते स्नायू अपोझिट डायरेक्शनला ताणले जातात आणि 2 मणक्यातला जो गॅप कमी झालाय, त्या 2 मणक्यातली डिस्क जी आहे, ती दबली होती आणि ती पुढे किंवा साईडला सरकली. साईडला जर सरकली, तर तिथून येणाऱ्या नर्व्हवर त्याचं प्रेशर आलं आणि त्याच्यामुळे तुमचे सियाटिका सारखे प्रॉब्लेम चालले. पायाला चमक येणे, पायाला मुंग्या येणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे हे सगळं चालू होते. परंतु आता काय झालं, की विरुद्ध दिशेला ताण बसला आणि त्याच्यामुळे डिस्क स्पेस जी कमी झाली ती वाढली आणि ती वाढली, की नर्व्हचं प्रेशर गेलं. तसंच समजा तिथं समोर गेली, तर आपल्या स्पायनल कॉर्डला ती दाबते आणि तिथले जे फंक्शन्स आहेत ते सगळे निघून जातात. आणि कुणाला लघवीवरचा कंट्रोल जाईल, कुणाला संडासचा कंट्रोल जाईल, टॉयलेटचा कंट्रोल जाईल. हे होऊ शकतं. कुणाला पॅरालिसिसही होऊ शकेल. पण या पद्धतीने बसायला लागलात, की त्यातला गॅप वाढला, की प्रॉब्लेम येणार नाहीत. नंतर जेव्हा वज्रासनात बसतो आपण, त्यावेळेस आपल्या पोटावर किंचित दाब आलेला असतो. आपोआप आलेला आहे तो. मी काही मुद्दामून त्याला दाब दिलेला नाही. पण एक स्नायू आखडलेत पोटाचे. तो जो दाब आहे, तो आतड्यावरती जातो आणि आतड्यात जे काय असेल त्याला पुढे ढकलायला मदत करतो. आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी, गॅसेस हे सगळे प्रॉब्लेम निघून जातात. आणि दुसरा त्याचा महत्वाचा फायदा, की ज्यावेळेस
ब्लडचं सर्क्युलेशन रेग्युलर होतं. तर त्याचा फायदा एक होतो की ज्याला आम्ही एंड आर्टरी म्हणतो, की त्या आर्टरीने त्या ठिकाणी रक्त पुरवलं, त्याचं काम संपलं, तिथून ब्रँच निघत नाही त्याची. त्याला एंड आर्टरी म्हणतो. हार्टच्या ब्रँचेस आणि बोटाच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या एंड आर्टरीज आहेत ह्या. मग त्या ठिकाणी जर काही अडथळा आला तर पुढचा भाग सगळा खराब होणार आहे. परंतु ज्यावेळेस सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, तर सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यानंतर काय होतं की दोन ब्रँचेस मध्ये कम्युनिकेशन डेव्हलप व्हायला चालू झाले. म्हणजे एका ठिकाणी जरी अडथळा आला त्याला दुसरीकडनं सप्लाय चालू आहे. आणि या प्रिन्सिपलचा मॉडर्न मेडिसिनने फायदा करून घेतलाय आणि त्याच्यावर एक प्रोसिजर त्यांनी निर्माण केलंय, त्याला म्हणतो पण EECP, एक्सटर्नल एनहान्स्ड काउंटर पल्सेशन. त्याच्यामध्ये काय केलं जातं, किंवा तुम्हाला जर बायपास टाळायचं असेल ते म्हणतात किंवा ठीक आहे आमच्याकडे या, आम्ही EECP प्रोसिजरने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. त्यात काय केलं जातं, मांड्या आणि पोटऱ्या याच्या भोवती हवेचे पट्टे, जसं आपण बीपी बघतो ना पट्टा बांधतो, तसे पट्टे बांधले जातात. आणि हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन यातला फ्रॅक्शनल गॅप आहे छोटासा, त्याच्यामधलं इथलं प्रेशर वाढवलं जातं मांडीचं आणि पायाच्या पोटरीचं. त्याच्यामुळे रक्ताचा पुरवठा सुरळीत व्हायला लागतो. आणि तो सुरळीत झाला की कम्युनिकेशन जे आहे ब्रँचेस मधलं ते तयार व्हायला लागतं. आणि ते तयार व्हायला लागलंय तर तुम्हाला बायपास किंवा अँजिओप्लास्टीची गरज पडत नाही. पण इथं तुम्हाला वज्रासनामध्ये तुम्हाला काहीच खर्च नाही बसायला. तिथं 3 महिने ट्रीटमेंट घ्या, आठवड्यातनं 2 दिवस, अर्धा पाऊण तासाचं सिटिंग, मग जाण्या-येण्याचे चार्जेस, तिथे राहण्याचे, खाण्यापिण्याचे आणि दवाखान्याचे चार्जेस. नाही म्हणलं तरी लाखभर रुपये तुमचे कमीत कमी जातात. फक्त वज्रासनात बसायला तुम्हाला काय अडचण? काहीच नाहीये. घरात बसायचं शांतपणे, हळूहळू कॅपॅसिटी वाढत जाते. मग वज्रासनात कोणाला बसता येते? ज्यांचे सांध्याला टीबी झालाय, फार रेअर कंडिशन आहे, त्याला बसता येत नाही. दुसरी गोष्ट की ज्याचे सांधे जे आहेत त्याची हाडाची टोकं गुळगुळीत झाली त्याला बसता येते. आणि त्याला आम्ही पार्शियल कॉन्ट्राइंडिकेशन म्हणू तात्पुरतं, की पायाला कुठेही फ्रॅक्चर झाला असेल तर 6 महिन्यापर्यंत बसता येत नाही. 6 महिन्यात त्याला बसता येतं. म्हणजे ठराविक, आणि जर समजा पायाचा सांधा बदलला असेल, नी जॉईंट, त्यातही आता प्रकार आले. पहिले बसता येत नव्हतं, आता ते स्प्रिंग टाईप आले, आता बसता येतं. तर दुसऱ्या पद्धतीने ऑपरेशन केलं असतं तरी बसता येतं, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. तर वज्रासनात बसायला आपल्याला काहीच खर्च नाहीये. घरच्या घरी तुमचं तुम्ही रेग्युलर जरी बसत राहिलात, कारण वज्रासन हे आसन एकमेव असं आहे की ज्याला नियम नाही. तुम्ही त्यात बसून जेवण करू शकता, जेवल्यानंतर बसू शकता, जेवायच्या अगोदर बसू शकता, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बसू शकता. आणि वज्रासनाचा प्राणायामासाठी सगळ्यात महत्वाचा फायदा कोणता आहे, तर तो आहे की शरीराला जेव्हा ताण पडतो, म्हणजे जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त बसायला लागता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की पायाचे स्नायू तर सगळे आखडले, ताण पडलेला आहे, पण त्यावर पोटाचे आहे, पाठीचे आहे, मानेचे आहे आणि हाताचे सुद्धा स्नायू कडक होतात, स्टिफ होतात, वज्रासारखे कठीण. म्हणून त्याला वज्रासन म्हणलेलं. आणि जेव्हा हा ताण पडतो त्यावेळेस शरीराची ऑक्सिजन कन्झम्पशन, ऑक्सिजन घ्यायची कॅपॅसिटी वाढते, की प्राणायामाला पूरक आहे. म्हणून वज्रासनात बसूनच प्राणायाम करायचे. कारण तुम्ही जर सरळ बसून करायला लागलात मांडी घालून तर शरीर ऍक्टिव्हेट होणार नाही जास्ती ऑक्सिजन घेण्यासाठी, कन्झम्पशन करण्यासाठी, खर्च करण्यासाठी. पण वज्रासनामध्ये काय होतं की खर्च करायची कॅपॅसिटी वाढते आणि म्हणून आपल्याला वज्रासनात बसायचं आहे. कोणी म्हणेल की मला काही त्रास नाही पण मला नाही बसता येत. ठीक आहे. पहिले अर्धा मिनिट तर बसू शकशील ना, अर्धा मिनिट, 5-10 वेळेस, 15 वेळेस बस. हळूहळू कॅपॅसिटी वाढत जाते. उद्या म्हण की उद्या 1 मिनिट बसेल, परवा म्हणेल 2 मिनिट बसेल. असं करत हळूहळू कॅपॅसिटी वाढत जाते. मला बसता येत नाही हे काही कारण नाही. दुसऱ्याला येतं बसता तर आपल्याला काय येत नाही, हा विचार करायचा त्याच्यामध्ये. तर हे जे आहेत वज्रासनाचे मुख्य फायदे. त्यात पचन सुरळीत होतं हे मला मान्य आहे. नाही असं नाहीये. परंतु त्याच्याबरोबर आपल्याला एवढे फायदे त्याचे मिळतात. मग त्याच्यानंतर आपण प्राणायामाचे जर मुख्य टप्पे पाहिले, आपण काय करतो, संथ, हळूवार आणि दीर्घ आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे श्वास घेतो. जेवढा घेतला त्याच्या अर्धा वेळ आपण मधल्यामध्ये रोखून ठेवतो. नंतर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की त्याच्यात मूलबंध लावायचं आणि त्याच्यानंतर श्वास नाकाने हवेचा आवाज करत सोडायचा. किती सोडायचा, किंचित जास्त सोडायचा आणि सोडल्यानंतर परत बाहेरच्या बाहेर अर्धा वेळ त्याला रोखून ठेवायचं. हे 4 टप्पे थे. तर
या 4 टप्प्यामध्ये काय घडतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अजून एक सिस्टीम बघावी लागते. त्याला म्हणतो आपण आपली श्वसन संस्था किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम. तर आपली श्वसन संस्था चालू होते नाकापासून. म्हणजे आपण श्वास घेतो तेव्हा नाकातनं हवा आतमध्ये येते. मग ती टाळूच्या वरच्या भागातनं ट्रॅकिया हा जो इथं खड्डा आहे ह्याच्या खाली आलात तर मोठा पाईप तर कंठ जो आहे हा मोठा पाईप आहे, हा ट्रॅकिया आहे. हा कंठाच्या म्हणजे या नॉचच्या खाली आला थोडासा 1 इंच, त्याचे 2 ब्रँचेस होतात त्याच्या. त्याला म्हणतो आपण ब्रॉन्कस. आणि हे ब्रॉन्कस जे आहेत ते फुफ्फुसामध्ये शिरतात. हे मध्ये त्यांनी गेल्यानंतर हे ब्रॉन्कस काय करतात की ह्याच्या छोट्या 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 फांद्या होत जातात आणि ह्याच्या सगळ्यात शेवटची ब्रँच असते त्याला म्हणतो आपण टर्मिनल ब्रॉन्क्युओल. आणि ह्याच्या टोकाला एक फुग्यासारखं स्ट्रक्चर असतं इलॅस्टिक, ज्याला एक सिंगल सेल लेअर आपण स्ट्रक्चर म्हणून फुग्यासारखं एकच सेलचं लेअर आहे त्याला. आणि त्याच्या भोवती असते एक बारीक रक्तवाहिनी त्याला म्हणतो आपण कॅपिलरी. तर या ठिकाणी हवेतला ऑक्सिजन मध्ये घेतला जातो आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. तर या ठिकाणी ही क्रिया घडत असते. तर ज्यावेळेस आपण संथ हळूवार आणि दीर्घ श्वास घेतो तेव्हा या जे वायुकोशिका अल्व्होलस आहे ह्या मोठ्या होतात आणि ऑक्सिजन मध्ये जातं, कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. तर हे जे अल्व्होलस आहे ते साधारणतः 200 ते 250 मायक्रोमीटर या साईजचे आहे. आणि असे कोट्यावधी अल्व्होलाई आपल्या फुफ्फुसात आहेत. ते जर जमिनीला पसरवून ठेवलं एकाला एक लावून तर साधारणतः 75 स्क्वेअर मीटर एवढा एरिया ते ऑक्युपाय करतात, व्यापतात. म्हणजे 780 स्क्वेअर फूट म्हणजे आपला जो 2 रूम किचनचा जो ब्लॉक असतो ना फ्लॅट, तेवढी साईज हे ऑक्युपाय करतात. आणि जर ह्याची कॅपॅसिटी काढली आपण ती साधारणतः ते 125 ते 150 लिटर. आपण एवढी कॅपॅसिटी वापरत नाही. मग श्वास घेणे आणि सोडणे याच्यासाठी कोणते स्नायू काम करतात तर छाती आणि पोट ह्याला डिवाइड करणारा जो एक मसल आहे त्याला म्हणतो आपण डायफ्रॅम, पडद्यासारखा जाड आहे. हा आपला श्वासाचा मुख्य स्नायू. हा स्नायू जेव्हा खाली येतो तेव्हा छातीमध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार होतो आणि वातावरणामध्ये पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे आत हवा खेचली जाते, त्याला म्हणतो आपण श्वास घेतला. आणि हा श्वास जेव्हा घेतो आपण तेव्हा पडदा खाली आलेला आहे, छातीमध्ये निगेटिव्ह प्रेशर झालं, पण त्याच्यावेळेस काय झालं पोटामध्ये थोडस पॉझिटिव्ह प्रेशर आलेलं आहे, त्यामुळे पोट किंचित पुढे येतं श्वास घेताना. ही नैसर्गिक क्रिया, ह्याला विरोध नाही करायचा. आणि जेव्हा वर जातं तेव्हा पोटात जे आहे ते निगेटिव्ह होतं, छातीमध्ये पॉझिटिव्ह तयार होतं आणि आतली हवा बाहेर फेकली जाते. त्या अल्व्होलसचा दाब येतो त्या प्रेशरचा आणि आतली अशुद्ध हवा बाहेर फेकली जाते. आणि ती जरी फेकली गेली तरी थोड्या प्रमाणात अशुद्ध हवा असते, त्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सगळं जास्ती आहे. मग जेव्हा आपण संथ हळूवार आणि दीर्घ श्वास घेतो तर त्यावेळेस काय करतो आपण, हा अल्व्होलस किंवा त्याला एक साधारणतः फुगा म्हणा, हा फुगा आपण काय करतो जास्तीत जास्त मोठा करतो आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे. पहिले त्या फुग्याची साईज जेवढी ती तेवढा एरिया ऑक्सिजन मध्ये जायला आणि कार्बन डायऑक्साईड यायला पुरेसा होता. पण आता काय झालंय की आपण एरिया वाढवला, जास्तीत जास्त मोठा फुगा फुगाला म्हणजे काय झालं एरिया वाढवला. आणि या ठिकाणी पहिलं प्रिन्सिपल काम करतं मोर द सरफेस एरिया मोर द डिफ्युजन ऑफ गॅसेस. म्हणजे जास्तीत जास्त त्याला एरिया मिळाला की ऑक्सिजन मध्ये जायचं प्रमाण वाढलं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर यायचं प्रमाण पण वाढलं. हे पहिल्या टप्प्यामध्ये घडतं. दुसरा टप्पा काय आपला की आपण आतल्या आत तो अर्धवट रोखून ठेवतो. त्यात बऱ्याच पद्धती आहेत. कोणी म्हणतं अर्धवट ठेवा, कोणी म्हणतं जास्ती ठेवा, कोणी म्हणतं कमी करा ठेवा. तर त्याच्यामधली सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे तर अर्धवट. म्हणून तो जो आपल्याला रेशो सांगितला 4-2-5-2 तो आयडियल आहे. तो त्यात काही चुकीचं नाहीये. कारण हे त्याच्यात लक्षात आलेलं की या रेशोमध्ये जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि सोडता तर त्यावेळेस ऑक्सिजनचं डिफ्युजन हे जास्तीत जास्त प्रमाणात होतं. इतर रेशोमध्ये होतं पण ह्याच्यापेक्षा कमी होतं. फायदा होतो त्यात पण कमी होतो. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा रोखून ठेवतो तर त्यावेळेस काय केलं तुम्ही, फुगा तर फुगवलेलाच आहे परंतु आता काय केलं त्याला रोखून ठेवले.
आणि हवा जास्त गेल्यामुळे काय झालंय, त्या फुग्यातलं प्रेशर वाढलेलं आहे. आणि आता काय केलं आपण, त्याला वेळ दिला. म्हणजेच मोर द प्रेशर, मोर द टाइम, मोर द डिफ्युजन ऑफ गॅसेस. जे कोणी मुंबईला जाऊन आले, लोकलनी प्रवास केलाय, त्यांना हा अनुभव आहे चांगला, की ट्रेन मध्ये चढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, काही करावं लागत नाही, फक्त त्या गर्दीत उभं राहायचं. ती गर्दी तुम्हाला ढकलत ढकलत आत नेते आणि उतरताना त्याच पद्धतीने आपल्याला उभं राहायचं. ते गर्दी आपल्याला ढकलून मध्ये काढतो. ते प्रेशर येते आणि त्यांना वेळ नसतो, त्यांना फार घाई असते, त्यामुळे ते लोटत राहत बाहेर आपल्याला. तर त्याच पद्धतीने ते काम होते. मोर द टाइम, मोर द प्रेशर, मोर द डिफ्युजन ऑफ गॅसेस. हे दुसऱ्या टप्प्यामध्ये घडतं. तिसरा टप्पा आपण काय करतो, की मूलबंध लावतो. मूलबंध लावला तर त्याचा फायदा काय होतो, की जसं वरती डायफ्राम आहे, तर खाली जे ते पेरिनियल मसल म्हणतात आपण त्याला. म्हणजे डायफ्राम हा असा आला आणि पेरिनियल मसल हे असे आले. आणि या पेरिनियल मसल्स मधनं लघवीची जागा, टॉयलेटची जागा, महिलांमध्ये गर्भाशयाची जागा यात येत असते. आणि ज्यावेळेस आपण ते आकुंचन करतो, त्याला धरून ठेवतो, त्यावेळेस हे पेरिनियल मसल कॉन्ट्रॅक्ट झालेत आणि श्वास सोडल्यानंतर आपण ते सोडून देतो, ते रिलॅक्स झाले. म्हणजे तुम्ही काय करताय, पेरिनियल मसलला एक्सरसाइज देताय आणि तो व्यायाम दिल्यामुळे ते स्नायू जे आहेत ते बळकट होतात. आणि त्याच्यामुळे काय होतंय, की भविष्यात येणारे प्रॉब्लेम, कुणाला मूळव्याध होईल, कुणाला फिशर होईल, किंवा महिलांमध्ये गर्भाशय खाली येतो वयोमानाप्रमाणे, ते स्नायू शिथिल झाल्यामुळे, तर त्याच्यासाठी ऑपरेशनच लागतं, दुसरा पर्याय नाही. पण तुम्ही जर हे करत असताल तर त्यावेळेस तुमचे मसल एकदम स्ट्रॉंग झालेले आहेत, त्याला ते खाली येऊ देत नाही, पाईल्स होऊ देत नाही किंवा फिशर होऊ देत नाही. परंतु माणसांमध्ये काय असतं, की जे लघवीची थैली आहे त्याच्या बेसला एक ग्लँड असते, प्रोस्टेट म्हणून नावाची ग्लँड असते. वयोमानाप्रमाणे ती वाढत जाते आणि ती जशी वाढत जाते त्यातनं जी लघवीचा पहिला पार्ट येतो, प्रोस्टॅटिक पार्ट ऑफ युरेथ्रा म्हणतात मी त्याला, त्याच्यात दाब पडायला लागतो आणि वरती ब्लॅडरला थोडासा दाब पडतो. त्यामुळे काय होतं, की सारखं सारखं लघवीला द्यावं लागतं, लघवीला जोर द्यावा लागतो, थांबावं लागतं, जोर द्यावा लागतो. आणखी ते वाढत गेलं की मग ते लघवी दाब तुटायला लागतं. नंतर आणखी जास्त दाब पडला की लघवी थेंब थेंब यायला लागते आणि एका पॉइंटला ते बंद होते आणि मग तिथं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही हा मूलबंध लावून तुम्ही जर श्वास सोडत असाल तर त्याचा दुसरा फायदा असा असतो, की इकडे मूलबंध लावलाय की तिकडं जे लघवीची थैली आहे त्याचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट झाले आणि सोडले की ते रिलॅक्स झाले. त्यामुळे काय होतं, की हे जे प्रोस्टेट नावाची ग्लँड आहे त्याला मसाज केला जातो आणि तो मसाज केल्या गेल्यामुळे ती प्रोस्टेटची ग्लँड वाढत नाही. हा त्याचा दुसरा फायदा. तिसरा फायदा काय होतो, की मूलबंध लावल्यामुळे काय होतं, की आता तुम्ही जे आता श्वास सोडतायत आता तुम्ही, म्हणजे पडदा वर जाणार आहे, त्याच वेळेस पोटातलं प्रेशर आणखी वाढलेलं असतं आणि हे प्रेशर काय करतं, की ते पडद्याला आणखी जास्तीत जास्त वर ढकलायला मदत करतं. छातीतलं प्रेशर पॉझिटिव्ह करतं ते आणि ते पॉझिटिव्ह झाल्यामुळे जास्ती प्रेशर वाढल्यामुळे जास्तीत जास्त अशुद्ध गॅसेस बाहेर फेकले जातात. आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होत असतं, की जेव्हा हे अशुद्ध गॅसेस आहेत त्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्यातला काही भाग जो आहे त्याचं कार्बोनिक ऍसिड मध्ये तयार होतं, रूपांतर होतं HCO3. आणि हे कार्बोनिक ऍसिड जेव्हा वाढतं तर त्यावेळेस शरीराची टेंडन्सी माइल्ड ऍसिडिक होते किंवा ऍसिडिक होते आणि शरीरातले जेवढे काही फ्लुइड्स आहेत ते ऍसिडिक टेंडन्सीचे होतात. आणि ते ऍसिडिक टेंडन्सी झाल्यामुळे काय होतं, की शरीरात ज्या ज्या ठिकाणी आपल्या शरीरात मिनरल किंवा सॉल्ट्स आहेत, की जसं कॅल्शियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, ऑक्झलेट्स आहेत, तर हे सगळे एकावर एक कण गोळा व्हायला चालू होतात. कोलेस्ट्रॉल आहे, तर हे जेव्हा गोळा व्हायला लागतात, पर्टिक्युलरली कॅल्शियम आणि फॉस्फेट, कॅल्शियम आणि ऑक्झलेट किंवा मिक्स, हे जेव्हा जमा होतात तर हे किडनीमध्ये जमा होतात आणि त्याला म्हणतात आपण किडनीचा स्टोन झाला. दुसरा प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये, की फक्त कोलेस्ट्रॉल जर जमा व्हायला लागलं, त्याचे खडे झाले, हे पित्ताशयामध्ये जमा होतात आणि पित्ताशयाचा खडा होतो. आणि तिसरा आहे कॅल्शियम. हे कॅल्शियम जे आहे तर प्रोस्टेट म्हणा किंवा पॅन्क्रियास म्हणा किंवा रक्तवाहिनीच्या वर खडूसारखं जमा होतं पांढरं.
तर त्याला आपण म्हणतो कॅल्सिफिकेशन. थायरॉइड मध्ये सुद्धा हे होतं. तर ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकता तर ऍसिड तयार व्हायचं प्रमाण काय झालं, कमी झालं. आणि ते कमी झाल्यामुळे शरीराचा शिफ्ट येतो माइल्ड अल्कलाईन कडे. आणि तो माइल्ड अल्कलाईन कडे आले की शरीरातले सगळे फ्लुइड माइल्ड अल्कलाईन होतात. आणि त्याच्यामध्ये ही टेंडन्सी आहे की माइल्ड अल्कलाईन मध्ये हे जे सॉल्ट किंवा मिनरल्स आहेत ह्याचे कण गोळा होत नाहीत. उलट असलेले कण जे आहे ते परत डिझॉल्व्ह व्हायला लागतात. म्हणजे मुतखड्याची किंवा कोणताही खडा असेल, कॅल्सिफिकेशन असेल, त्याचा एक एक कण बाहेर पडत जातो आणि तो साईजने कमी होतो, निघून जातो. हा त्याचा महत्वाचा फायदा. दुसरी एक गोष्ट आणखी की शरीरामध्ये ज्या ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम होतं ऑक्सिजन वापरून, तर इमर्जन्सी मध्ये पहिले जे 0.8 सेकंद आहेत तर त्याच्यामध्ये लिव्हर मधलं ग्लायकोजन जे आहे ते वापरलं जातं आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन वापरला जातो. तर हे जे ऑक्सिजन वापरलं जातं त्याला ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम म्हणतो मी त्याला. आणि त्याच्यामध्ये कधी काय होतं की ऑक्सिजनचा जो फॉर्म्युला आहे O2 त्याच्याऐवजी एक सिंगल O बाहेर पडतो आणि त्या सिंगल ऑक्सिजनला आपण म्हणतो नेसंट ऑक्सिजन. आणि हा नेसंट ऑक्सिजन काय करतो, त्याला जंतू कोणचे आणि आपली पेशी कोणची हे त्याला कळत नाही. त्याला तो यालाही मारतो आणि त्यालाही मारत जातो. आणि त्याच्यामुळे जिथं जिथं सेल मारल्या गेल्या तिथं त्या आखडून भरायला लागतात आणि त्याला म्हणतो आपण फायब्रोसिस. बऱ्याच जणांनी हा शब्द ऐकला असेल की लंग फुफ्फुस आखडलं, किडनीच्या तिथं आखडलं, कारण की शरीरात पॅन्क्रियाच्या तिथं आखडलं, त्याला आपण फायब्रोसिस म्हणतो. हे नेसंट ऑक्सिजनचं काम आहे. पण हा जो SO3 शिल्लक आहे राहिलेला, त्यातला एक ऑक्सिजन मध्ये जातो आणि त्या सिंगल ऑक्सिजनला नेसंट ऑक्सिजनला ऑक्सिजन मध्ये रूपांतर करतो, O2 मध्ये करतो आणि त्याला म्हणतो आपण अँटी ऑक्सिडंट. त्यासाठी गोळ्या पण मिळतात पण तिथं नैसर्गिकरित्या होत असतं. आणि एक ऑक्सिजन मध्ये गेल्यामुळे राहतं खाली काय, HCO2, त्याला आपण म्हणतो फॉर्मॅट्स. आणि या फॉर्मॅटचं शरीरामध्ये प्रचंड काम आहे, प्रत्येक अवयवामध्ये काम आहे. आणि त्याच्याबरोबर जोडलं जातं सोडियम आहे, झिंक आहे, मॅग्नीज आहे. त्याला झिंक फॉर्मॅट म्हणू, सोडियम फॉर्मॅट म्हणू किंवा मॅग्नीज फॉर्मॅट म्हणू. आणि याचा फ्लो जेव्हा जे पेशीमधली जी एनर्जी हाऊस म्हणतो मायटोकॉन्ड्रिया जिथं एनर्जी निर्माण होत असते, त्यातून जेव्हा त्या फ्लो सुरळीत होतो तर त्यावेळेस तुमची पचन संस्था चांगलं काम करायला लागते आणि या पद्धतीने तुमचं पचन सुधारलं जातं. हे फॉर्मॅट्स महत्वाचा फॅक्टर आहे हा. तर या तिसऱ्या टप्प्यात एवढं घडत असतं. चौथ्या टप्प्यात काय होतंय की आपण श्वास सोडल्यानंतर बाहेरच्या बाहेर रोखून ठेवतोय. किती वेळ रोखून ठेवतो, जेवढा घेतला त्याच्या अर्धा वेळ आपण रोखून ठेवत असतो. आणि या रोखलेल्या अवस्थेत काय आहे की ना तुम्ही शरीराला ऑक्सिजन देताय, जो मध्ये टाकलाय त्याचं काम झालेलं आहे आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढत चाललेली आहे. आणि एका ठराविक पॉईंटला ती पातळी वाढली जास्तीत जास्त, तिथून मेंदूला संदेश जातो की आपली पातळी वाढली, आता श्वास घ्यायला पाहिजे. आणि त्या सेंटरला सारखा सारखा मेसेज मिळायला लागला की ते सेंटर होतं ऍक्टिव्हेट. आणि ते ऍक्टिव्हेट झालं की दिवसभरात तुमचा श्वास आपोआप दीर्घ घ्यायला लागतो. दीर्घ घ्यायची मुद्दामून गरज नाही पडत, नंतर आपोआप दीर्घ घ्यायला लागतो. हा त्याचा पहिला फायदा. दुसरं काय होतं की पडदा तुम्ही जास्तीत जास्त वर आणून ठेवलाय, जेवढा वेळ तुम्ही श्वास नाही घेतला तेवढा वेळ तो तिथंच आहे, म्हणजे पडद्याला आराम मिळाला. आणि शरीराचा नियम आहे, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असो अवयवाचा, त्या अवयवाला तुम्ही आराम दिला की ते पहिल्यापेक्षा चांगलं काम करतं. म्हणजेच ह्या डायफ्रामला आराम मिळाल्यामुळे, त्या पडद्याला आराम मिळाल्यामुळे ते पहिल्यापेक्षा चांगलं काम करतं. आणि जेव्हा ते पहिल्यापेक्षा चांगलं काम करतं तेव्हा मला एक लक्षात येईल की पहिले तुमची जेवढी कॅपॅसिटी त्यापेक्षा थोडीशी वाढलेली आहे श्वास घ्यायची, हे याच्यामुळे होते. आणि तिसरा महत्वाचा त्यात फायदा काय असतो की जेव्हा तुम्ही श्वास बाहेरच्या बाहेर थांबवून ठेवता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये विचार येतच नाही, पण डोळे बंद आहे, श्वास रोखून ठेवलाय आणि सगळे विचाराची जी गर्दी आहे ती तेवढ्या वेळासाठी बाजूला सरकवली जाते, येतच नाही विचार. आणि आला तर फक्त एकच विचार येतो की मी पुढचा श्वास केव्हा घेणार. याच्या व्यतिरिक्त आपल्या डोक्यामध्ये दुसरा कोणताही विचार नसतो. म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करा की तुम्ही श्वास सोडल्यानंतर किती वेळ रोखून ठेवताय, किती सेकंद ठेवतात, गुणिले 7 गुणिले तुमचे प्राणायामाचे प्रकार.
त्याला नंतर मिनिटामध्ये कन्वर्ट करा. तुमच्या लक्षात येतं की ज्या आयुष्यभर आपण 1 सेकंद मेंदूला आराम नाही दिला, तर या पद्धतीने आपण किती आराम देतो. मग ज्यावेळेस मेंदूला ताणतणाव येतो त्यावेळेस काय होतं की मेंदू मधनं डिप्रेसिव्ह एन्झाईम, ज्याला सिरम मॅलॅनोडायल्डेट आणि दुसरं आहे एसीटीएच, एडिनोकॉर्टिकॉइड स्टेरॉइड हार्मोन. तर हे जे हार्मोन्स आहेत तर हे डिप्रेसिव्ह एन्झाईम्स आहेत हे. आणि हे डिप्रेसिव्ह एन्झाईम्स काय करतात, शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे तर पांढऱ्या रक्त पेशीमध्ये टी आणि बी लिम्फोसाइट्स त्याला ते दुबळं करतात. पण आता विचाराची गर्दी हटवली, मेंदूला शांतता मिळाली, तिथं स्टिम्युलेटिंग एन्झाईम किंवा हार्मोन सिक्रेट व्हायला चालू होतात आणि डिप्रेसिव्ह कमी व्हायला लागतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो मेलॅटोनिन, सिरोटोनिन, नंतर डोपॅमिन, नॉरएड्रेनालिन वगैरे बरेचसे एन्झाईम्स आहेत, ते स्टिम्युलेटिंग एन्झाईम किंवा हार्मोन्स म्हणतात आपण त्याला. आणि त्यांचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं काम आहे. परंतु त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम कोणतं आहे? त्या सगळ्यांचं महत्वाचं काम आहे की ह्या ज्या पेशी आहेत टी आणि बी लिम्फोसाइट्स याला ते बळकट करतात. म्हणजेच काय झालं, तुमची प्रतिकार शक्ती वाढली. आणि प्रतिकार शक्ती वाढली की ज्याला आपण ऑपॉर्च्युनिस्टिक ऑर्गॅनिझम म्हणतो. तोंडामध्ये कोट्यावधी बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस आहेत, पण ते डोकं वर काढत नाही. का काढत नाही? कारण प्रतिकार शक्ती त्यांना वर येऊ देत नाही. आणि ज्याची प्रतिकार शक्ती कमी झाली ते डोकं वर काढतं आणि आजार सुरुवात होते. पण आता प्रतिकार शक्ती परत वाढली तुमची, आणि प्रतिकार शक्ती वाढली की तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. नॉर्मली जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो तर त्यावेळेस आपण 150 ml ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला करत असतो नॉर्मली. परंतु आता काय होतं की याच्यामध्ये 52% पर्यंत वाढ केली जाते. जेव्हा तुम्ही या पद्धतीने श्वास घेता आणि सोडता तर ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला 52% वाढतो. आपण एक राऊंड फिगर घेऊ, 50%, काय हरकत नाही. तर पहिले 150 चालला होता, आता त्याच्यात 1.5 पट चालला, म्हणजे किती झाला तो 250 ml चालला. आणि जेव्हा 250 ml मध्ये जाईल तर त्यावेळेस रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढणार आहे. आणि ती जेव्हा वाढेल तर शरीरातल्या पेशी 2 पद्धतीने काम करतात. एक पेशी अशी आहे की ज्याला ऑक्सिजन नाही मिळते पण ती पण काम करते, पण ती काम कोणतं करते? त्रास देण्याचं काम करत आहे. त्यातनं लॅक्टिक ऍसिड तयार होतो आणि ते लॅक्टिक ऍसिड वाढायला लागलं की आपल्याला थकवा जाणवतो. म्हणजे एक लक्षात घ्या की कोणत्याही आजाराची सुरुवात ते पहिलं लक्षण येतं थकवा. भले तुम्हाला उद्या सर्दी होणार असेल, काही हरकत नाही, परंतु आज तुम्ही थोडं काम केलं की थकल्यासारखं होतं, थोडं काम केलं की थकल्यासारखं होतं. का? कारण लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण तुमचं वाढत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे कोणत्याही आजाराचं पहिलं लक्षण हे थकवा येतो. आणि दुसरी जी पेशी आहे तर तिला नियमित ऑक्सिजन मिळत असतो, की तिचं नियमित काम करत असते आणि त्यातनं एनर्जी निर्माण होत असते. आता आपण हे जे जास्ती ऑक्सिजन पुरवला हा कोणाला जाणार आहे? ज्या पेशींना ऑक्सिजन मिळत नव्हता त्यांना मिळणार, ज्यांना मिळतो त्यांना मिळतोच आहे. पण हा जास्तीचा ऑक्सिजन कोणाला जाणार आहे? ज्यांना मिळत नव्हता त्यांना जाणार आहे. आणि त्या ज्या काम न करणाऱ्या पेशी आहेत, त्रास देणाऱ्या ज्या पेशी आहेत, त्या कामाला लागतात आणि त्यांना नेमून दिलेलं काम सुरळीत करायला लागतात. आणि ते सुरळीत व्हायला लागलं की तुमचा आजार आपोआप बाजूला व्हायला लागतो. तर हे जे आहे हा पहिला पाठ झाला आपला, फक्त ही सुरुवात झाली आपली फक्त की वज्रासनात का बसायचं, प्राणायामाची व्याख्या काय आहे आणि हे 4 टप्प्यामध्ये काय काय घडतं, हे आता हा पहिला टप्पा झाला. आता याच्या पुढचं जे मेकॅनिझम आहे तर माझ्या मते आता फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटात एवढं सांगून होणार नाहीये. आपण पुढच्या शनिवारी आपण याच वेळेला आपण परत भेटू आणि पुढचा टप्पा सांगू, त्यानंतर तिसरा टप्पा सांगू आणि त्याच्यानंतर मग आपण त्याप्रमाणे मग प्राणायाम झाल्यानंतर ध्यान, मग आहार, याच्यावर आपण टप्प्याटप्प्याने बोलूयात. तर कोणाला काही शंका असली तर त्यांनी विचारावी. नसेल तर जे कोणी संचालक आहेत तुमचे त्यांच्याकडे व्हॉट्सअपवर पाठवा, ते मला पाठवतील आणि ते पाठवल्यानंतर मी त्याचं ताबडतोब उत्तर देईन. ओके, समजलं आपल्याला सगळ्यांना? कोणाची काही शंका असेल तर आणखी आपल्याला 4-5 मिनिटं आहेत शिल्लक हातात, विचारायचं तर विचारू शकता. आहे शंका काही?
जय गुरुदेव करजगावकर सर, नमस्कार. नमस्कार करजगावकर सर. हा, अनम्यूट करावं लागेल डॉक्टरांना. हा नमस्कार, बोला. हा, चांगला झाला सत्संग. मी CS पाटील, देवगिरी कॉलेज उपप्रमुख. हो, व्हाईस प्रिन्सिपल, देवगिरी कॉलेज हा. व्हाईस प्रिन्सिपल. तुमचा नंबर आहे माझ्याकडे. येस येस सर, छान झाला सत्संग. हा, तुमच्या शंका काय आहेत ते सांगा. आहे तुमच्याकडे. आणि चांगला झाला सत्संग, छान. चांगला झाला, चांगला व्यवस्थित, काही डाऊट नाहीत मला. आवडला. आतापर्यंत आपण जेवढं बोलतो 1/3 पार्ट आहे. 1/3 पार्ट आहे. आणखी आपल्याला हो हो भरपूर हो बोलायचं हो, आहे आणखी. बरोबर बरोबर. शंका किती विचार, काय प्रॉब्लेम. येस 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 येस, ओके. जय गुरु. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोला मॅडम. स्वाती लड्डा बोलतीये सर. हो, तुमचा चेहरा मला काही लक्षात नाही का? सर खूप सुंदर होतं. आणि परत म्हणजे आज खूप नव्याने, इतक्यांदा मी तुमचे ऐकलेत लेक्चर्स, पुस्तक वाचलंय तुमचं, पण नव्याने खूप माहिती मिळाली परत आज त्याच्यामध्ये. खूप नव्याने माहिती नवीन असेल, ऍड होत जाते मॅडम. येस 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 सर. पुढच्या मेकॅनिझम आणखी बरेचसे ऍडिशन्स आहेत. ओके ओके, येस मला सर. माहिती आतापर्यंत मेकॅनिझम, त्यामध्ये आणखी काही कन्सेप्ट वाढलेले म्हणजे येस माझ्यावर सांगतो. ओके, येस सर. येस सर, थँक्यू सर. जय गुरुदेव. नमस्कार, बोला. डॉक्टर रेभा भारसाळकर उर्फ दासू काका बोलतोय. हा बोला. आपण सुरुवातीच्या काळामध्ये स्लाइड्स तयार करण्यामध्ये सोबत होतो. हो बरोबर आहे, मला आठवतं. मला एक शंका विचारायची की प्रार्थना करण्याची वेळ आणि जागा, प्लेस, याच्याबद्दल थोडस. शक्यतो प्राणायाम आपण सांगतो काका, तुम्हाला सांगतो आता. शक्यतो प्राणायाम हे आपण बंद खोलीत करावं, की जिथं वातावरण एकदम चेंज नाही होणार. तुम्ही दरवाजे खिडकी मोकळ्या ठेवले तरी चालतील. आणि प्राणायामाची एकच जागा ठरवा तुमच्या घरामध्ये, एकच ठेवा. ओपन ग्राउंडवर, गच्चीवर प्राणायाम करायचं नाही. त्याचं कारण असं आहे की हवामानात कधी बदल आपल्याला नाही सांगता येत. आता ऊन आहे म्हणता म्हणता पाऊस पडेल किंवा थंडी सुटेल, काहीतरी होईल. आणि जेव्हा टेम्परेचर सडन चेंज होतो, तर त्यावेळेस तुमच्या शरीराचं टेम्परेचर एकदम वाढेल किंवा एकदम कमी होईल. आणि त्या ठिकाणी आपल्याला शरीराला त्रास व्हायला चालू होईल. म्हणून आपल्याला शक्यतो बंद रूम मध्ये, भले तुम्हाला एसी लावून करायचं, काय हरकत नाहीये. एकदा शरीराला त्याची सवय होऊ द्या त्या एसीची, 5-1 मिनिटं, त्यानंतर करा प्राणायाम, काही हरकत नाही. दुसरा प्रश्न तुमचा जो आहे की किती वाजता करायचं. आता जुन्या काळामध्ये काय होतं की लाईट वगैरे या सुविधा नव्हत्या, त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता सगळे झोपलेले असायचे जेवण खाणं करून, आणि ते उठायचे पहाटे 4ला. त्यांची योग्य ती झोप व्हायची त्यांची. म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्याला पहाटे उठून करायचे. ओके, पण आजकाल तर असं नाही आहे ना. रात्रभर लाईट वगैरे सगळं चालू असतं, आणि लोक शिफ्ट मध्येही काम करतात बरेच. आणि काही जणांची नाईट शिफ्ट 2 वाजता संपते. त्यांना तुम्ही कसं म्हणणार आहे की 4 वाजता उठा, 5 वाजता उठा. नो, शरीराला जी आवश्यक आहे तेवढी विश्रांती तर आवश्यकच आहे. त्याला ताण तर देता येत नाही तुम्हाला. म्हणून माझं म्हणणं काय माहिती का, की आपले डोळे उघडले ही सकाळ, आपले डोळे उघडले ही आपली सकाळ. आणि तिथून आपलं जे रुटीन कामकाज आहे झोपेपर्यंत, त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये प्राणायाम बसवायचे उपाशी पोटी, सकाळी आणि संध्याकाळी. मग डोळे उघडली आपली सकाळ. आपण असा आग्रह धरणार नाही की तुम्ही 4 वाजता उठा आणि 5 वाजता उठा. कारण कधी जर तुम्ही रात्री थकून येता उशिरा, माहित नाही तुमचा शेड्यूल काय मला माहित नाहीये, पण तुम्हाला लवकर जागा आली तर वेल अँड गुड. आणि समजा तुम्हाला रात्री उशीर झाला, डोळे उघडले की तुमची सकाळ सुरुवात झाली. भले मग ते 8ला असेल 9ला असेल, त्याचा काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. फक्त रिकाम्या पोटी करायचं हे तुम्हालाही माहिती. या पद्धतीने आपल्याला द्यायचं. म्हणजे इथं आग्रह नाहीये माझा इतक्याच वाजता उठा आणि तितक्याच वाजता उठा. डोळे उघडली आपली सकाळ. तो नाईट शिफ्टवर नाही, तो कदाचित 10लाही उठेल. ठीक आहे, 10 वाजता त्याची सकाळ झाली, त्यांनी रुटीनच बसवायचं. ठीक आहे, अजून काही?
गुरुजी जय गुरुदेव. हा नमस्कार. गुरुजी सोनाली मी एक प्रश्न होता वेगळा. शरीरात म्हणजे रक्त का बरं घट्ट होतं, जसं त्याला शरीरामध्ये रक्त का बरं घट्ट होतं, म्हणजे सासूबाईंना शुगर आहे तर ते बरोबर मग आहे. गोळी आता रक्त तुम्हाला एक पातळ उदाहरण देतो. गोळी त्यांना तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही पाण्यामध्ये साखर टाकून त्याला उकळायला ठेवा. पाणी उकळलं तुम्ही चहा करताना तर त्या भांड्याला बाजूला काय झालं लागतं, एक साखरेची असे एक लेअर तयार झालेलं असतं. बरोबर आहे. तसंच ज्यांना डायबिटीस त्याच्यामध्ये शुगर जास्ती आहे आणि ती शुगर जास्ती झाल्यामुळे त्या रक्तवाहिनीच्या मध्ये ते कोटिंग तयार होतं आणि त्याला जेव्हा रक्त घासून जातं, आता ते साखरेचा पाक जसा असतो तसा घट्ट झालेला आहे ते रक्त शुगरमुळे, आणि ते जेव्हा त्या साखरेलाच घासून जातं, रक्तवाहिनीमध्ये जमा झालेलं लेअर त्याला घासून जातं, त्यावेळेस काय होतं, रक्तवाहिनी रक्ताच्या सेल ज्या असतात त्या फुटतात आणि त्या फुटल्या की तिथं गुठळी तयार व्हायला चालू होते. म्हणजे बघा ना, तुम्ही दगडाला हात घातला तर हाताला स्क्रॅच येणार की नाही, हाताला खरचटणार ना. त्याच पद्धतीने ह्या ज्या रक्ताच्या सेल्स आहेत त्याला घासल्या गेल्या, जे क्रिस्टल तयार झाले मध्ये साखरेचे, त्याला तुम्ही एक शार्प पॉइंट समजा ना तुम्ही, त्याला रक्ताची एक सेल घासून गेली, ती फुटली की त्यातले फॅक्टर बाहेर आले आणि त्या एकर एक गोळा होत जातात. जसं खरचटलं रक्त आलं तर ते तसं लवचिक असं तयार होतं पहिले, त्या पद्धतीने ती लवचिक गाठ तयार होते आणि त्याच्यामुळे ती जेव्हा सुटेल त्याप्रमाणे जिथं जाईल तिकडे अडकेल त्याप्रमाणे प्रॉब्लेम येणारच. म्हणून रक्त घट्ट होतं. म्हणून डायबिटीज असेल, बीपी मध्ये सुद्धा काय होतं की रक्ताचा प्रवाह वेगाने असतो, फोर्सने असतो. मग त्या ठिकाणी आपण बीपीची गोळी तर देतोच आहे, परंतु त्यावर रक्त पातळ राहायची गोळी देतो का, जरी घातली गेली तरी फुटू नये म्हणून. त्यासाठी आपण ऍस्प्रिन आहे, इकोस्प्रिन आहे किंवा क्लोपिग्रेल आहे, या ज्या टॅबलेट असतात आपण त्यासाठी देतो, की रक्ताची गुठळी तयार होऊ नये, रक्त पातळ राहावं म्हणून देतात. म्हणून तुम्हाला साधं उदाहरण सांगितलं की बा तुम्ही चहा करताना ते कसं बाजूला चिटकलेलं असतं, तसं रक्त वाहताना सुद्धा रक्तात साखर जास्त त्यामुळे ते घट्ट झालेलं आहे आणि ते त्याचा एक लेअर पण तयार झालेलं आहे आणि जेव्हा त्याला रक्त घासून जाईल त्यावेळी ते फुटणारच ते. ओके, अजून काही? जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा, आता कोणाची शंका असेल तर सांग. नमस्कार. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोला. गुरुजी आवाज येत आहे? गुरुजी, वज्रासनामध्ये प्रॅक्टिस असूनही घोट्यांमध्ये आणि पोटांच्या नळ्या नेहमी जखडलेल्या असतात, त्याला कारण काय असतं? नाही, आता कसं आता थोडस गारठा आहे हवेमध्ये, गारठ्यामध्ये कोणते स्नायू आखडलेले असतात, म्हणून जेव्हा आपण उठतो ते एकदम नाही उठायचं, पहिले थोडस लोळायचं 5 मिनिटं इकडं त्या स्नायूला रिलॅक्स होऊ द्यायचं आणि मग बसायचं. पण तरी तुम्हाला अडचण नसेल तर तुम्ही गादीवर बसा, पायाच्या बोटाखाली नॅपकिनचा रोल करून ठेवा, सपोर्ट मिळेल. दुसरी गोष्ट मांड्या आणि पोटाच्या मध्ये एखादी उशी ठेवा, तुम्ही नरम उशी ठेवा, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. ओके, हा ठीक. प्रॉब्लेम